रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज घर आणि घराचं लोकेशन एक नंबर आहे। जे आपण नौपाडा म्हणतो ठाण्यामधलं, ते नौपाडा हे खूप चांगलं लोकेशन आहे, जिथे खूप चांगले लोक राहतात। ठाणा स्टेशन पण जवळ आहे, एकदम शहरामध्ये आहे आणि तिथेच ग्राउंड प्लस एक 8 माळ्याची बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये आपलं मिडल फ्लोअरला एक खरं 4 BHKचा फ्लॅट आहे। 4 BHK फ्लॅट आहे, पण बघा शहरात असूनही एवढी मोठी अशी बाल्कनी ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला खरं मिळणार आहे। 1600 कार्पेट असणारा आणि ह्या फ्लॅटसोबत 4 कार पार्किंग मिळणारा हा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 2 बाल्कन्यांची सुविधा आहे। अधिक जर तुम्ही बिल्डिंगला म्हटलं तर बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे। राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, साधारणतः 10,000 रुपये ह्या 4 BHKचं मेंटेनन्स असणार आहे। इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम मात्र ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मिळणार नाही आहेत, कारण एक सिंगल बिल्डिंग आहे, त्याच्यातच हा सगळा कारभार असल्यामुळे इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम बनवू शकत नाही किंवा इथे त्या पद्धतीचं सगळं प्रावधान किंवा सुविधा होऊ शकत नाही आहे। आणि तिथे हा जो फ्लॅट आहे हा अनयूज अनटच फ्लॅट आहे। हे जे इन्व्हेस्टर्स आहे यांनी घेऊन ठेवला आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे, पण त्यांना तो सेल करायचा आहे, कारण ते बघू खिडकीच्या ज्या वरचं जे प्लास्टिक लागलेलं आहे ते सुद्धा खरं काढलेलं नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता, जर घराच्या बाहेर आपण गेलो तर हा वेस्ट फेसिंग येणार आहे आणि आतमध्ये गेलो तर ईस्टला आहे। जर तुम्ही घर बघितलं तर तुम्ही बघू शकता, हे तुमचं एकटंच घर आहे, हे 4 BHKचं, इथं दुसरं घर उपलब्ध नाही आहे। एकटंच घर, एवढी मोठी जागा तुम्हाला तुमच्या ह्या 4 BHKच्या बाहेर पण मिळते आणि ही तुमची लिफ्ट आहे। ह्या लिफ्टच्या बाजूला परत तुमची एवढी मोठी जागा आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ईस्टला आहे, म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये सकाळचं ऊन बाकी नक्की येणार आहे। आता मी हा दरवाजा खरं बंद करतो, बंद केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ही एवढी मोठी स्पेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळते आणि नंतर हा तुमचा मोठा चांगला पद्धतशीर असणारा एक हॉल मिळतो, ज्या हॉलच्या इथे जर तुम्ही बघितलं तर इथं स्टोरेजसाठी ऑलरेडी जागा खरं दिले गेलेली असणार आहे। आणि नंतर तिथेच जर बघितलं तर ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला इथे स्टँडिंग बाल्कनीची पण सुविधा दिलेली आहे। समोरून जर बघितलं तर बिल्डिंगच दिसते, मी म्हणत नाही की ओपन आहे, पण समोर बिल्डिंग आहे आणि चांगली स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं मिळते। इकडे जर आपण पुढे गेलो तर हे तुम्हाला मी म्हणत होतो खिडक्यांचा जो हे सगळं काढलेलं नाही, इतका नवा कोडा फ्लॅट हा, तसेच लाईटीचे कामं सगळे बाकी आहेत। पुढे आल्यानंतर परत इथे एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली असणार आहे आणि नंतर परत ह्या साईडला जरी आलं तर इथे पण तुम्हाला एक स्टोरेजसाठी जागा आहे। तुमचा जर हॉल बघितला तुम्ही 4 BHKचा, तर 4 BHKचा हॉल एक नंबर तुम्हाला आहे। आणि ह्या साईडला जरी बघितलं, ह्या साईडला 2 बेडरूम, ह्या साईडला 2 बेडरूम, असे 2 बेडरूम्स तुमचे अशा दिशेला दिले गेलेले असणार आहेत। आणि जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला वातावरण मिळतं। आता मी तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यात ज्याला बघितलं हॉलच्या, तुम्ही ह्या साईडला जर आला तर इथे मात्र तुमचं असं वेगळं किचन दिलं गेलेलं असणार आहे। किचनची साईज पण जर तुम्ही बघितलीत तर एक नंबर साईज आहे। एक साईडला तुमचं प्लॅटफॉर्म लागलेलं आहे। ह्या मालकाने फक्त गणेश पूजन केलं, त्याच्यानंतर काही इथं त्यांचं येणं झालेलं नाही आहे। आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला अशी फ्रीज वगैरे सगळं ठेवण्यासाठी असं एवढं मोठं किचनची जागा उपलब्ध मिळणार आहे। नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे आपण पहिले तिकडचे बेडरूम्स बघू। ह्या साईडला 2 बेडरूम्स आहेत आणि त्या साईडला 2 बेडरूम्स आहेत। ह्या बेडरूम्सला आपण जर आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर आणि मोठं असं बेडरूम मिळतं। ह्या बेडरूमची साईज तुम्ही म्हणजे बघू शकता किती मोठी साईज आहे। सगळ्यात पहिले इथं आल्यानंतर तुम्हाला इथं एक कपाट लावण्यासाठी खूप मोठी अशी जागा खरं दिली गेलेली असणार आहे। नंतर तुमचं हे वेगळं असं मस्त मोठं इकडं तुम्हाला हे बेडरूम मिळेल। आणि ह्या बेडरूमच्या जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतशीरपणे खरं दिलं गेलेलं तुम्हाला मिळणार आहे। इकडे जर बघितलं तर इथे पण स्टोरेज, म्हणजे स्टोरेज म्हणून तुम्ही जागा करू शकता। तसं बघितलं तर मोठी जागा इकडे तुम्हाला उपलब्ध ही मिळणार आहे। जस्ट याच्या जर अपोजिटला आपण आलो वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटच्या, तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी इथं मिळणार आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं तर मग मात्र हे नारळाचं झाड म्हणा असं सगळं सुव्यवस्थित आणि चांगलं ह्या साईडला मिळतं। अधिक ह्या साईडला जरी आलं तर इकडं पण अशी तुम्हाला एवढी मोठी जागा, समोरची बिल्डिंग दिसते अशा पद्धतीची इकडून तुम्हाला। हे कसं, हे लोकेशन एक शांत लोकेशन आहे, निवांत लोकेशन आहे। नौपाडा हे ठाणे स्टेशनच्या जवळ असणारं लोकेशन आहे। नंतर जर ह्या बेडरूमच्या आपण बाहेर जर आपण गेलो तर याच्या शेजारी परत एक बेडरूम आहे, तुम्हाला अजून एक बेडरूम ह्या साईडला पण मिळेल। घरामध्ये तसं उजेड आणि वारं खरोखर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला नक्की मिळतं। हे दरवाजे बंद ठेवण्यापाठीमागे एकच कारण होतं की दरवाजे आपटतात। नंतर ह्या बेडरूमला जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं इमिडिएटली एक मोठं कपाट ठेवण्यासाठी जागा आहे। बघा हवेमुळे दरवाजा आपटला, इथं कपाट तुम्ही लावू शकता। कपाटानंतर ह्या साईडला जर आलात इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी, ज्याच्यातनं संध्याकाळचं
ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की ह्या साईडला तुम्ही बघितलं तर संध्याकाळचं ऊन मिळेल, पलीकडल्या बेडरूमला गेलं तर सकाळचं ऊन मिळेल आणि मग अशा पद्धतीचं परत हाही तुम्हाला एवढा मोठा स्टँडिंग बाल्कनीसाठी जागा मिळेल. हवा खूप आहे घरामध्ये, मात्र एक नंबर हवा तुम्हाला इथे नक्की मिळते. नंतर जर तुम्ही बघितलं तर बेडरूमची साईज पाहिजे तरी जरी बघितलं तर साईज पण बेडरूमची खूप मोठी आहे. नंतर इकडे आला तर इथं तुम्हाला एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं मिळतं. आणि इकडे पण परत जागा ह्या साईडला पण तुम्ही वापरात येणारी किंवा स्टोर रूम म्हणायचं म्हटलं तर इकडे ह्या साईडला तुम्हाला बनवू शकता. याच्यात पण जर बघितलं तर इथे पण जागा चांगली तुम्हाला नक्की मिळते. अशा पद्धतीचे आपण ह्या साईडचे 2 बेडरूम्स तुम्हाला मी दाखवले. आता आपण पलीकडल्या साईडला जाऊ. पलीकडल्या साईडला गेल्यानंतर पण सेम असेच 2 बेडरूम्स आहेत, पण त्या बेडरूम्सला तुम्हाला बाल्कनीची सुविधा खरं चांगली मोठी दिली गेलेली तुम्हाला असणार आहे. तर अशा पद्धतीचं किती मोठा हॉल आहे बघा हा तुम्हाला. म्हणजे हे कसं मोठ्या परिवाराचं काम आहे, मोठ्या माणसाचं काम आहे, नौपाड्याला राहणाऱ्या लोकांचं काम आहे. त्याच्यामुळे आता हा बेडरूम आहे आणि ह्या साईडला पण एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही इमिडिएटली ज्यावेळेला आतमध्ये येणार आहात त्यावेळेला ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं पण मोठं आणि चांगलं पद्धतशीर ह्या साईडला मिळेल. अधिक ह्या साईडला जरी बघितलं तर स्टोरेजसाठी तुम्हाला इकडे पण जागा उपलब्ध मिळणार आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या बेडरूमला बघितलं तर ह्या साईडला नंतर हेही साईज वाईज जर बघितलं तर एवढी मोठी साईजचं तुम्हाला इकडनं ह्या साईडला पण मिळतं. इकडे जर बघितलं तुम्हाला इथे कपाट लावण्यासाठी एक परत मोठी आणि चांगली ही जागा दिली गेलेली आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर इथून मग मात्र तुम्हाला एक सुंदर, चांगली, पद्धतशीर जी वापरात येणारी बाल्कनी आहे ती बाकी तुम्हाला एकदम मस्त दिसते बघा. समोर जर बघितलं तसं शांत आणि व्यवस्थित असं शहरातलं जे फील आहे ते तुम्हाला फील इथे नक्की मिळतं. तुम्ही इकडनं जरी बघितलं तर ही बाल्कनी पण जर बघितली तर मोठी आहे. म्हणजे तिकडनं जरी बघितलं तर इथपर्यंत आणि इथून अशी इथपर्यंत अशी एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला चांगली पद्धतशीर अशी बाल्कनी. ह्याच्यात सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाकी ह्या बाल्कनीमध्ये अनुभवायला नक्की मिळेल. कारण हा ईस्ट इकडल्या ह्या साईडला जे आहे ते ईस्ट आहे, आपण घराच्या बाहेर जातो ते वेस्ट होतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीचं घर जर तुम्ही बघितलं तर जाणवतं किती मोठी जागा ही तुम्हाला इथे मिळते. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर इकडे मात्र वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर असा पॉईंट वगैरे सगळं दिलं गेलेलं आहेच आहे. इथं तर थोडं अडगळीचं सामान पडले, पण इथं प्रॉपर वॉशिंग मशीनचा सेटअप तुमचा ह्या साईडला असणार आहे. अशा पद्धतीचं ह्या साईडचं होतं. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर हा मग तुमचा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला जर तुम्ही आलात तर हे तुमचं असं बेड वगैरे ह्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं लागणार आहे. आणि नंतर इकडे जर आलात इथे खिडकी आहे. त्याच्यानंतर इथे एक तुमचं खरं तसं बघितलं तिथं कपाट लावण्यासाठी एक मस्त आणि चांगली जागा इकडल्या ह्या साईडला पण ह्या बेडरूमला पण दिली गेलेली असणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर परत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे ह्या बेडरूमला पण तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला इकडेही मिळणार आहे. ह्या बाल्कनीतनं जरी बघितलं तर बाकीच्या बिल्डिंगचाच व्ह्यू आहे. मी म्हणत नाही की एकदम असा मोकळा व्ह्यू आहे, पण आहे म्हणजे मोकळं ढाकलं तुम्हाला नक्की इथं फील येईल. हवा वगैरे चांगली आहे, वातावरण इथे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंगला ओसी आहे, बिल्डिंगला CC आहे. साधारणतः 6 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. मेंटेनन्सचं सांगितलं तुम्हाला. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर किंमत ह्या फ्लॅटची 4 करोड रुपये निगोशिएबल किंमत असणार आहे. घरामध्ये काम करायची, साफसफाईची गरज आहे तुम्हाला. परत इंटेरियर डेकोरेशन, दुनिया भानगडी जे काय करायचे तुम्हाला करावं लागणार आहे. त्या पद्धतीनं हा 4 करोड निगोशिएबल असणारा रेट आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. फ्लॅट बघा, आवडला तर आपण पुढच्या गोष्टी नक्की करू शकतो, पण फ्लॅट बिलकुल वापरलेला नसणार आहे. अशाच पद्धतीने नवे जुन्याने वेगळे आम्ही रोज घरं दाखवण्याचा तुम्हाला खरं प्रयत्न करतो. चांगलं कसं होईल आम्ही रोज त्याच्या पाठीमागचा विचार करतो. किंवा चांगलं माझ्याकडनं कसं होईल, चुकीचं कसं जाणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी तुमच्या पुढं खरं घरं घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. त्यातनं पण 5% जर माझी काही चुका होत असतील तर मला माफ करा. माझी जास्तीत जास्त घरं बघा, मला सबस्क्रायबर जास्त लोकांनी करा, जेणेकरून माझ्या मेहनतीला यश हे तुम्हीच देऊ शकता आणि तुम्ही यश द्याल याची मला खात्री आहे. तुर्तास सांगतो मंडळी, रामकृष्ण.